गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशं आळंदीवल्लभम्। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। जयासीवदे पूर्ण वेदांत वाणी म्हणावे कसे हो तयाला वाणी। परब्रह्मरूपी असा जो तुकावा तयाचे तुकी कोण दूजा तुकावा। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गणेशाच्या चरणी शारदेच्या चरणी सद्गुरु चरणी मनोभावे नमन करून आज आपण तुकारामांच्या अभंगावरच चिंतन करणार आहोत। जसं त्या परीक्षेचे प्रश्न आहेत, चौथा पेपर आपण घेतला होता पहिल्यापासून ते आता 8वा प्रश्न आता आलेला आहे आणि त्याच्यात असं म्हटलेलं आहे की हरी निष्ठुर असो त्याला माया नाही असे तुकोबा का म्हणतात, असा प्रश्न आहे। आणि त्याला धरून 2 अभंग आपण बघणार आहोत की इतकी तळमळ लागलेली आहे पण तरी म्हणतात की हरी काय आहे, दर्शन देत नाही आणि म्हणून त्याला त्यांनी निष्ठुर म्हटलेलं आहे। की त्याला मायाच नाहीये, की एवढं सगळे आम्ही भक्ती करतो तरी पण तो काय आहे, दर्शन देत नाही। पण त्याचं उत्तर पण आपण मग बघूया। आपण ह्या अभंगातून आपण ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। अभंग असा आहे, सगळ्यांना माहितीच आहे की भेटी लागी जीवा लागलीसे आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी। ही त्यांची काय आहे, तळमळ याच्यातून आपल्याला दाखवतात की देवा तुझ्या भेटीसाठी माझ्या मनाला काय लागलेली आशा लागली आहे की केव्हा भेट होईल। आणि म्हणून मी काय आहे, वाट पाहे रात्रंदिवस। रात्रंदिवस म्हणजे कशी तळमळ लागली पाहिजे ते दाखवतात त्याच्यातून। कारण आपण सगळेजण भक्ती करतात पण ती भक्ती कशी असते, आपल्याला परवडेल तशी, आपल्याला जमेल तशी, आपल्याला रुचेल तशी आणि कशी करायला पाहिजे ते इथे याच्यातून आपल्याला सांगतायत। पुढच्या कडव्यात म्हणतात ते की पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे। पौर्णिमेचा चंद्र पूर्ण असतो की नाही आणि त्या दिवशी त्या पूर्ण चंद्रासाठी चकोर काय वाट बघत असतो की तेच चांदणं तो खातो, असं आहे। त्याचं ते जीवनच आहे चांदणं पिणं, असं चकोराचं दुसरं घेत नाही। तसं म्हटलेले तैसे माझे मन वाट पाहे, म्हणजे त्या चंद्राची किती वाट बघतो तो, तसं माझं मन तुझी इतकी आतुरतेने वाट बघतंय। पुढे म्हणतात दिवाळीच्या मुळा लेकी असावली पाहत असे वाटुनी पंढरीची। जसं बाहेर काय करते, सासूरवाशिणी म्हटले असलेली मुलगी ती दिवाळीची वाट बघत असते की माझ्या माहेरून मला कधी बोलवणं येईल, आणि दिवाळीला सणाच्या बोलवणं येतं ना, तर त्याप्रमाणे म्हणते पाहत असे वाटुली पंढरीची। तसं मला कधी पंढरीला जायला मिळेल ह्याच्यासाठी काय मी वाट बघतोय। आता इथे 2 अर्थाने पंढरी आहे। एक तर पंढरी म्हणजे पंढरपूरला
कधी जायला मिळेल. कारण पंढरपूरला जायला सतत त्यांचं मन आसुसलेलं असायचं. एवढं आहे की म्हणजे ज्या वेळेस ते वेशीवर जाऊन बसायचे खूप वेळ, तिकडून पंढरपूरकडून येणारा वारा तो सुद्धा त्यांना सुखद वाटायचा. कोणी जर आलं पंढरपूरला जाऊन तिथं मी त्याला इतकं चौकशी करायची, गेला होता काय केलं, कसं दर्शन झालं, काय अगदी म्हणजे इतकी त्यांना काय होती ती पंढरी. आणि दुसरा अर्थ असा आहे पंढरी हं? म्हणजे पांडुरंगाचा जिथे वास आहे वैकुंठामध्ये, त्या पंढरीला कधी मला जायला मिळेल अशी वाट बघतात ते. म्हणून कारण आपलं काय आहे की प्रत्येकाला असं ध्येय कळलं पाहिजे असं ह्याच्यातून ते सांगतात की नक्की मला कुठे जायचं आहे. आता जन्माला तर आलेले आहे, पण जन्मानंतर प्रत्येकाला मृत्यू या देहाला तर आहे, पण मृत्यू झाल्यानंतर कुठे जाणार, ते कुठे गती मिळणार हा काही विचारच नसतो. आणि म्हणून तो विचार करायला इथे आपल्याला प्रवृत्त करतात त्याच्यातून की कुठे मृत्यूनंतर हा जीवात्मा त्याच्या सगळ्या जर आशा अपेक्षा ह्या सगळ्या जर नष्ट झाल्या तर त्याला या सगळ्या योनींमध्ये गती नाही मिळणार. त्याला कुठे जायला मिळेल तर पंढरीला. पण त्याच्यासाठी काय आहे, अशा प्रकारे पंढरीचं म्हणजे पांडुरंगाचं अखंड अनुसंधान मनामध्ये राहिलं पाहिजे. मग पुढे म्हणतात भुकेलिया बाळ अति शोक करी वाट पाहे परी माऊलीची. आता भूक लागलेली आहे, मूल रडत आहे आणि रडत आहे तर इतकं त्याला आता त्यावेळेस काही त्याला खेळणे दिले, काही खाऊ दिला किंवा कोणी घेऊन त्याला बाहेर तुला फिरवायला जातो तरी त्याला काही नको असतं, त्याला ती आईच हवी असते तेव्हा. तसं इथे म्हणतात ते, तसं मी या माऊलीची वाट बघतोय, माझ्या विठाई माऊलीची मी अशी प्रकारे वाट बघतोय, मला हे दुसरं काही नकोय. पुढे म्हणतात तुका म्हणे मज लागलीसे भूक धावनी श्री गुरु दारू देवा. आणि म्हणून मला खरी भूक कुठली लागली आहे तर तुझी भूक लागलेली आहे की कधी मला ते श्रीमुख बघायला मिळेल भगवंताचं पांडुरंगाचं. अशा प्रकारे हा अभंग आहे. आपण त्याचं आता सविस्तर बघूया. अर्थ नुसता मी तुम्हाला सांगितला अभंगाचा असा. तर आता ह्या अभंगामध्ये आपल्याला व्यवहारातल्या सगळ्या आता गोष्टी व्यवहारातल्या उदाहरणं दिली आणि त्याच्यातून दाखवलं आहे की कशा पद्धतीने तळमळ झाली पाहिजे. म्हणून असं साधा अर्थ नाही आहे, त्याच्यामध्ये लक्षार्थ खूप वेगळे आहे या सगळ्याचा. जसं आता सुरुवातीला म्हटलं की देवा काय म्हटलेले की भेटी लागी जीवा लागलीसे असं पाहे रात्रंदिवस वाट तुझी. की तुझ्या भेटीची मला काय आस लागली आहे. आता आपल्याला हे माहिती आहे, आपल्याला पण सगळ्यांना अनुभव आहे, पण तो कसा आहे आस लागते. पण आपल्याला काय प्रपंचाची आस लागते. म्हणजे आता आपल्याला कोणी बाहेर गावून येणार असेल, आपले काय आहे मुलं आहे, आपले नातेवाईक आहे, आपलं अगदी जवळचा मित्र आहे किंवा आई वडील कोणी पण असे येणार असले तर त्यांचं जेव्हा येणार आहे ते पत्र आल्यापासून काय होतं, अरे आता येणार आहे येणार आहे, सगळं काम करत असतो, रोजचे व्यवहार चालू असतात, पण मनामध्ये सारखं ते येणार आहे ते येणार आहे. जसं जसं दिवस जवळ यायला लागतो तो दिवस येऊन ठेवतो, त्या दिवशी तर काही विचारूनच नको काय करू काय नाही, किती वाजले केव्हा येतील, आता लगेच येतीलच, अशी काय होते लगबग लगबग सारखी जीवाला असते. तसं इथे सांगतात म्हणजे ही आपल्याला आस लागते. पण तुकाराम महाराजांना त्याच्यातून असं दाखवायचंय की अशी आस आपल्याला पांडुरंगाची लागली पाहिजे. आता ते त्यांच्या जीवनात काय झालं, त्यांच्या जीवनाची आपण आपल्याला माहिती की सगळं छान होतं त्यांचं, पण काय झालं अचानक
वडील गेले, आई गेली, दुष्काळ पडला, त्याच्यामध्ये बायको गेली, मुलगा गेला आणि म्हणजे आपल्या प्रापंचिक तर असे सगळे आघात झाले. पण समाजाकडून पण आता दुष्काळ पडल्यावर त्यांचं कोठार भरलेलं तर सावकारच आहे. तर त्यांना बघवत नव्हतं सगळ्यांचं असं भूक. त्यांनी कोठार उघडून दिलं तर लोकांनी काय करावं, सगळंच लुटून नेलं की त्यांनाच खायला नाही राहिलं. म्हणजे ज्याचं करावं भलं ते लोक काय करतात, अशा प्रकारे समाजाकडून पण त्यांना असं हे लक्षात मिळालं. ह्या सगळ्यांनी काय झालं, त्यांना उपरती झाली की लक्षात आलं. म्हणून आपण बघतो ना की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये काही काही घडतच असतं. आतापर्यंतच्या जीवनामध्ये बघितलं किती काही असे प्रसंग आलेले असतात, जीव घेणे, किती संकट, पण त्याच्यातून मनुष्य काय होतं, उपरती नाही घेत. पण ते तुकारामांना झाली ती, त्याच्या लक्षात आलं की अरे हा असा प्रपंच आहे. आता किती आपण बघतो ना की किती केलं, पण हल्ली किती सगळे वृद्धाश्रम आहे. वृद्धाश्रम मध्ये राहतात मुलं, नाही विचारत मुलं. कधीतरी आम्ही गेलो होतो एकदा मध्ये, आमच्या याच्यामध्ये कोणी वृद्धाश्रमला नेहमी जातात, त्या घेऊन गेल्या, चला बघायला. कधी म्हणजे इतकं त्यांचे बोलणं ऐकून की मुलाचा फोन आला तरी त्यांना इतका आनंदाने सांगायचे, काय ना माझ्या मुलाचा फोन आला होता, फोन आला होता. कोणाचे आलेच नाही तर म्हणतात काय विचारतच नाही. पैसा सगळं भरपूर आहे, पण काय आहे, आज कोणी कोणाला विचारत नाही. अशी जी परिस्थिती, त्याच्यातून काय लक्षात घ्यायचं की हे सगळं, जसं तुकाराम म्हणतात की हे सगळं दिसणारं कसं आहे, असं आहे. मग त्याच्याबद्दल किती आपण चिकटून राहायचं. आणि म्हणून त्यांनी काय केलं की खरा जो पांडुरंग आहे त्याच्याच नादाला लागले. आणि त्याच्या तो असा आहे ना की त्याच्या एकदा काय आहे, नादाला लागलं ना की त्याची अशी काही गोडी. आता त्यांनी सुरुवातीला त्यांच्या चरित्रात म्हटले की सुरुवातीला त्यांना तेवढं मन नव्हतं असं, पण काय आता ही सगळी अशी परिस्थिती आहे, खरा तोच आधार आहे हे लक्षात आलं. कारण त्यांच्या घराण्यात पण 11 पिढीपासून होतं ना, आणि म्हणून त्यांना श्रद्धा निष्ठा होतीच. आणि मग त्यांनी ते कीर्तनाला जायला लागले, कीर्तनाच्या मागे उभे राहायला लागले, मग पाठांतर करायचं. त्याच्यात त्यांनी म्हटलंय सुरुवातीला कंटाळायचा असं होतं, आणि प्रपंचातून थोडं इकडे वळलं की जरा पटकन तेवढं काही आवडत नाही. पण लागता लागता इतकी गोडी लागून जाते. तर तरी सुद्धा आता तुम्ही रोज येता ना श्रवणाला, पाऊस असेल काही असेल तरी पण किती जण येतात. आता तरी काही नाहीये, पूर्वी तर 100 लोक असायचे. 100 एवढ्या बायका, एवढे पुरुष, पाऊस असो काही असो, ती त्यांना गोडी लागली होती. त्याच्यामध्ये एक भावेराव होते, ते तर अगदी पहिल्या असायचे. आणि त्यांना एवढं होतं ना की इतकी म्हणजे आवड होती की ते झाल्यावर तेच माझ्याशी बोलायचे, काही काही सांगायचे, असं जसं जसं. म्हणजे की त्यांना काही कुठेही असलं ना तरी ते चुकवायचे नाही, कारण ती गोडी लागली, आवड लागली. तसं तुकाराम महाराज म्हणतात की अशी एकदा लागली ना आवड की ही वेगळीच असते, आणि त्याच्यातून अशी पुढे पुढे काय वाढत जाते. आणि मग जसं त्यांना पांडुरंगाच्या भेटीची किती आस लागली, कारण खूप वर्ष असं आहे की सगळं आपण बाजूला ठेवून ती वेळ आपण त्यासाठीच ठेवली ना, तर काय होतं, त्या भक्तीचं फळ आपल्याला मिळायला लागतं असतं. इतर आपण बघतो एवढं सगळं म्हणतात ना की हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, पण काही कोणाला काय आहे किंमत नाही. पण हा पांडुरंग असा नाहीये. त्याच्या तिथे त्याची भक्ती केली तर तो काय आहे, फळ देतोच. आणि त्याचं फळ म्हणजे काय म्हटलेलं आहे, तर पांडुरंगाची भेट कधी होईल, आणि त्याची ओढ लागते, हे फळ आहे. म्हणून त्याची गोडी वाढत जाते, त्याची ओढ लागते, आणि त्याच्या दर्शनाची आस लागते. हे खरं भक्तीचं फळ आहे. आपण म्हणतो की भक्ती केल्याने अमुक झालं, तमुक झालं, हे माझं काम झालं, ते काम झालं, ते तर करतोच तो, पण खरं काय फळ देतो तो,
तर त्याला आपल्याशी एकरूप करून घेतो, की पुन्हा त्याच्या ह्या सगळ्या काय दुःख संकट, पुन्हा जन्म मरण या सगळ्यातून त्याला काय करतो, मोकळा करतो. हे खरं भक्तीचं फळ सांगितलेलं आहे. आणि म्हणून इथे तुकाराम महाराज म्हणतात रात्रंदिन. आता काय असतं, दिवसा दिवसा पण काय ते चिंतन असायचं त्यांच्या डोक्यामध्ये. आता त्यांचा प्रपंच आपल्याला माहिती आहे कसा झाला ते. ते आपले भंडारा डोंगरावर शेवट जाऊन बसायचे आणि चिपळ्या पण नाही, दोन दगड घेऊन दगडावर दगड मारून पांडुरंग पांडुरंग त्याच्या नादात तल्लीन व्हायचे. आता दिवसभर केल्यावर काय असंय, रात्री पण काय वेळ तो ध्यास राहतो. असं आहे की जे ते तुम्ही जागृतीत बघतात ना, तेच तुम्हाला रात्री सगळं दिसतं. म्हणून म्हणतात ना की चांगलं जागृतीमध्ये चांगलं सगळं बघा, तर रात्री पण तुम्हाला चांगले देवाचे स्वप्न पडतील. तर तसंच तुकाराम महाराज म्हणतात की अशा प्रकारे रात्रंदिवस काय आहे, त्याचाच विचार आहे. आता आपल्याला असं म्हणतो की असं तुकारामांना ठीक होतं, त्यांनी काय सगळं त्याच्यावर पाणी सोडलं होतं आणि बसायचे विठ्ठल विठ्ठल करत. पण आपल्याला कसं शक्य आहे, आपल्याला तर दिवसभर सगळं करावंच लागतं ना. पण त्याच्यासाठी आपल्याला संतांनी युक्ती सांगितलेली आहे की काय कसं करायचं. सकाळी उठल्यापासून त्याचं स्मरण करून सगळं व्यवहार करायचं, पण त्याच्या चिंतनच करायचं की तो करून घेतोय, तो माझ्यामध्ये भरला आहे, तोच शक्ती देतोय, तोच मला हे करून घेतोय. किती वेळ आपण बघतो ना की आपल्याला किती बरं नसतं, आता असं वाटतं इथून एवढं आम्हाला जायचंय, कसं जाणार. पण तरी हळूहळू उठून जातो, घेऊन येतो, असं वाटतं कसं काय झालं. मग त्यावेळेस लक्षात येतं, अरे तो आहे ना, तो करून घेतो हे सगळं. हं? असा सारखा फक्त हेच एक चिंतन ठेवलं की प्रत्येक गोष्ट तो करून घेतो, तरी काय आहे, त्याचंच स्मरण त्या निमित्ताने राहतच. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपलं मन शुद्ध होतं. इतर सगळ्या विचारांमध्ये आपलं मन सारखं कलुषित राहतं. पण ते इतर सगळा प्रपंच करत त्याच्या स्मरणात केलं की मन शुद्ध होतं. आणि शुद्ध झालं ना की त्याची ओढ निर्माण होते. आपण म्हणतो ना की किती जणांना आवडच नाही हो. आता इथे एवढ्या ह्याच्यात किती लोक आहेत सांगा. हं? किती जण यायला पाहिजे, पण कोणी नाही, आवडच नाही, यावंसच नाही वाटत. कारण काय, मन कलुषित आहे. मनामध्ये सगळे राग द्वेष प्रपंचात भरलेलं आहे, म्हणून ते काय आहे, इकडे यावंसच नाही वाटत. म्हणजे या अध्यात्मामध्ये परमार्थाचं काही करायचं नाही वाटत. आणि म्हणून अशा प्रकारे दिवसभर चिंतन करत त्याचं सगळं केलं ना प्रपंच, तर मन शुद्ध होतं की ती खरी आपल्याला आवड निर्माण होते. आणि ही आवड निर्माण झाली तर आपल्या जीवनाचं सार्थकता आहे ना. सगळ्यांना वाटतं की आम्ही काय, आमच्या घरी एवढे दोन दोन घरं आहे, गाडी बंगला आहे, मुलं इकडे आहे तिकडे आहे, असं सगळं छान आहे, वा आमचं सगळं व्यवस्थित आहे. ते काही खरं नाही आहे. ते ह्या जीवनापुरता हा सगळा सेट आहे. आणि त्याच्यात पण ते तसंच राहील ह्याची पण गॅरंटी नाहीये. म्हणून खरी जीवनाची सार्थकता आहे की पांडुरंगाची गोडी लागणं. म्हणून पुढे म्हणतात पौर्णिमेचा चंद्र. आता जसं ते चकोर आपण बघितलं की ते फक्त पौर्णिमेच्या चांदण्याचं सेवन करतं, त्याचं ते जीवन असतं. त्याप्रमाणे जशी जशी गोडी लागते ना त्या भक्ताला फक्त काय आहे, काही नको. असं म्हणतात ना समर्थ, जळी स्थळी काष्टी पठाणी, तो सगळीकडे दिसतो. ही अशी उच्च अवस्था, म्हणजे इतकी ती सुंदर अवस्था असते. सगळंच मनातून निघून जातं, चिंता, टेन्शन, भय, राग, द्वेष, असं सुंदर मन तयार होतं. आणि ती विरहाची अवस्था असते. प्रत्येक संतांच्या जीवनात विरहिणी लिहिल्या प्रत्येकाने. करुणाष्टक समर्थांची आपण म्हणतो की काय आता इतकं सगळं सोडलं तरी आता तू केव्हा भेट देशील. तसं तिथे म्हणतात ते की मला फक्त तुझ्या आता भेटीची आस लागलेली आहे. ही काय विरह अवस्था, एक एक अवस्थेने पुढे जात असतो त्याच्यामध्ये. आणि जशी ती अवस्था येत जाते ना, तसं मन इतकं शांत, इतकं हलकं, इतकं प्रसन्न व्हायला लागतं.
आणि आत्ताच आपलं मन कसं आहे मग आपण लक्षात घ्यायचं की खरं ते मन किती सुंदर होतं. आणि संत म्हणतात प्रत्येकाला तसं जीवन जगता येतं, पण तुम्ही काय करा, गोडी लावून घ्या. म्हणून आपण आता चैतन्य महाप्रभू म्हणजे ते असे अत्यंत वेळ, आता काही जणांना पूर्व पुण्य असतं म्हणून लहानपणापासूनच काय त्यांना कृष्णाचं वेळ. आता त्यांचं लग्न झालं होतं, तरुण बायको होती, आई होती, पण त्यांना दिवस रात्र कृष्णाचा ध्यास. आणि नेहमी म्हणायचे मी जातो वृंदावनला, कृष्णाकडे जातो जातो. पण आता आई नाही म्हणायची, नाही नाही हे सोडा, म्हणून काहीतरी करत असते, काहीतरी काम धाम करत होते. पण एके दिवशी तर त्यांना अनावर झालं. आणि त्यांनी काय आहे तिथे ते याला होते कलकत्त्याच्या तिकडे, तिथून त्यांनी उडी मारली गंगेत आणि निघून गेले. त्यांना म्हणजे त्यांच्या जीवनाचं असं आहे की एक सतत त्यांना कृष्ण दिसायचा. आणि एकदा समुद्र किनारी ते बसले होते आणि तेव्हा निळ्या निळ्या लाटा अशा त्या कृष्णाच्या चिंतनामध्ये, आणि त्या निळ्या निळ्या लाटा दिसल्या, अरे कृष्ण आहे कृष्ण आहे. आणि त्या लाटांच्या समुद्रामध्ये मध्ये लाटांच्या मागे मागे गेले आणि गेले. इतकी त्यांची अवस्था असं सांगायचं. तसंच मीराबाईचं, मीराबाईने सांगितलं त्या साधूंनी की हा गिरीधर आहे. आणि तेव्हापासून तिने काय आहे त्याच्यासाठी श्रद्धा निष्ठा लागते. आपल्या घरात जी मूर्ती असेल, जी दैवत असेल, त्याला इतकं मनोभावे त्याचं काय आहे भजन पूजन करावं, जसं मीराबाईने केलं. आणि त्या सगळ्या ह्याच्यात त्या तेवढ्या म्हणजे भक्तीने रोज त्याला मनापासून सगळं करायचं, तेवढ्या भक्तीने त्याला इतकं तिला बळ आलं की तिला अगदी काय राजवाडा सोडायला लागला, पण तिने आनंदाने सोडला. तिला काही वाटलं नाही की आता हे सगळं करूया माझं कसं होईल. जाडी भरडी वस्त्र होती, किती सुंदर सगळं की अलंकार सगळं घालून असायची. त्याच्या ऐवजी तिला जाडी भरडी वस्त्र नेसून या राजवाडा सोडायला लागलेला आहे. ती निघाली आनंदाने. कारण काय, एक जी निर्भयता येते, एक शक्ती येते त्या कृष्णाच्या भक्तीची. आणि त्या ह्याच्यात ती वृंदावनात जाऊन त्या लोकांमध्ये राहते, नाचते, गाते. असं काय आहे भक्तीचं हे जे वैभव आहे ना, ते तुकाराम महाराज आपल्याला याच्यातून दाखवत आहे की अशा प्रकारे ही तुझी काय आहे वाट पाहत आहे. म्हणून पुढे सांगतात की दिवाळीच्या मुळा लेखी असावली, पाहत असे वाटुली पंढरीची. म्हणून असं हे जे काय आहे मन माझं सारखं त्यांचं आहे की त्या जशी त्या सासूरवासीने ती वाट बघते ना आपल्या माहेरून केव्हा बोलवणं, तसं म्हणतात मला सारखं काय आहे पंढरपूरला कधी जाईल आणि कधी ते श्रीमुख बघील. कारण सुखाचे ते सुख श्रीहरिमुख. खरं सुख काय आहे तर श्रीहरिमुख, त्याच्यात तोच खरा सुख आहे. कारण आपण बघतो की जगामध्ये आपल्याला किती सगळेजण काय काय मिळवतात, सत्ता संपत्ती प्रसिद्धी, किती किती अंगाने, तेवढे घरदार शेती व्यवसाय तेवढ्या अंगाने दिवस रात्र झटतात आणि ते सगळं मिळवतात. पण तरी सुद्धा सुखी आहे का प्रत्येक जण? कुठल्या कुठल्या कारणाने त्यांना अखंड कुठली तरी विवंचना असते. आणि ते तिथे सांगतात पण भक्तीचं सुख कसं आहे तर ते असं नाहीये. एवढं सगळं काही नसलं, आपण बघितलं मीराबाईचं काही नसलं तरी ते सुख भरभरून असतं. असं हे काय आहे पांडुरंगाचं श्रीमुखाचं. म्हणून आता आपण सहज आता देवळात गेलो आपण, ती मूर्ती इतकी सुंदर, इतकी तुम्हाला आता इथे आपल्या इथे तरी साऊथ मध्ये आपण बघतो, पण आम्ही अमेरिकेला बघतो ना, इतक्या सुंदर मूर्ती असतात, इतके त्याला सुंदर वस्त्र साड्या नेसवल्या, आभूषण इतकी छान, बघतच राहावं.
इतकं सुंदर असतं. मग असं ते रूप नुसतं बघत राहिलं तरी काही न करता किती छान वाटतं, प्रसन्न वाटतं की नाही. तसं म्हणून सांगतात की अशा प्रकारे रोज असं काय आहे, आपल्या घरातली मूर्ती इतकी छान सजवावी आणि त्याच्याकडे छान बघत बसावं, तर त्याची गोडी लागते. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मोटके निमेषभरी यया आठा प्रहारा आधारी, की म्हणून की एक क्षण ते म्हणतात, एक क्षण तू काय परमात्म्याच्या चिंतनासाठी दे. सगळं विसर, सगळ्या गोष्टी मनातल्या सगळ्या विसर. म्हणजे मोठके निमिष भरी म्हणजे पापणी लावते की नाही तेवढा क्षण, जास्त वेळ पण नाही म्हणत, तेवढा क्षण तो सगळं विसरून फक्त काय आहे त्या रूपामध्ये असा तल्लीन हो, तर तुला काय होईल, आत्मसुखाचा अनुभव येईल. खूप वेळा होतं की आपण अगदी एकाग्रतेने ऐकत असलो किंवा एकाग्रतेने वाचतोय, तर एकदम इतकं छान वाटतं, कारण त्यावेळी सगळं मनातून निघून जातं ना, तेव्हा ते आत्मसुख प्रगट होत असतं. माझ्या जवळच आहे आणि ते एकदम आपल्या छान काय छान कळलं, खरंच काय सुंदर आहे, लक्षात आला विचार, असं एकदम आपण म्हणतो. पण तेव्हा खरं ते आत्मसुख आलेलं असतं. म्हणून माऊली म्हणतात की अशी तुला थोडीशी तरी तुला ती आत्मसुखाची अशी अनुभूती आली ना, तर तुला त्याची चटक लागेल. ज्ञानेश्वर माऊली सांगतात काय, कोणीतरी नाही सांगत ते. आणि ती चटक लागली ना एकदा की मग तू काय आहे सोडणारच नाहीस. आणि म्हणून मनाला अशा प्रकारे काय आहे अशी चटक लावायची. इतर किती गोष्टींची चटक लागलेली असते की नाही विषयांची, मग ते हवंच. तसं मनाला काय करायचं इथे, अशा पांडुरंगाची हे लावायची आहे. कारण हे सगळं काय आहे मनाचंच आहे. हा संसार सगळा आपल्या मनाच्या कल्पना आहे. माझ्या मनात काय आलं की माझ्या घरात हे फर्निचर हवं, माझ्या घरात अशा अशा प्रकारचं काय डेकोरेशन पाहिजे, अशा पद्धतीचं हे पाहिजे, तसं आपण करतो की नाही, असे पडदे पाहिजे प्रत्येकाच्या. त्यामुळे घरात वेगळं वेगळं असतं की नाही, प्रत्येकाची आवड वेगळी, तर त्याच्या कल्पना त्याप्रमाणे त्यांनी त्याचा हा सगळा संसार काय केलेला आहे. मग आता त्यामुळे ते मनच काय होतं नेहमी, कधी नाराज होतं, कधी फुगतं, कधी रुसतं, कधी अगदी काय भरभरून आनंदाने नाचतं. म्हणून हा सगळा मनाचा आहे. आणि त्याच मनाला समजवायचंय, म्हणून समर्थांनी एवढे सांगितले ना मनाचे श्लोक, की त्याला समजवायचंय की अरे हे सगळ्यात खरं सुख नाहीये, तुला वाटतंय असं. पण खरं सुख कुठे आहे, तर श्रीमुख, श्रीहरीचं मुख. आणि म्हणून ते म्हणतात की अशा सुखासाठी की माझं मन काय म्हटलेलं आहे, लाचावलं आहे. वाटुली पंढरीची. पुढे म्हणतात भुकेल्या बाळ अति शोक करी, वाट पाहे परी माऊलीची. आता भूक लागल्यावर त्याला आपण बघितलं की काही दिलं तरी तर काही घेत नाही. त्याला आईच हवी असते. तसं इथे म्हणतात ते की असं काय आहे, काही नुसतं मला मिळालं ना तरी माझं मन, मला त्या मनाला काही त्याच आवडतच नाहीये. मला फक्त काय हवंय की तो पांडुरंग. म्हणून असं संत सांगतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मनातून हे सगळं गेलं ना, तर त्याची जर आस लागली ना, तर मन इतकं प्रसन्न प्रसन्न व्हायला लागतं. आता आपल्याला आहे का अशा प्रसन्नतेचा अनुभव? नाहीये. आपण सगळे काय मरगळलेले, असं तसं, सारखं असंच नाही झालं, तसंच नाही झालं, हे सगळं मनातून निघून जातं. झालं नाही झालं तरी काय आहे, त्याचं काहीच वाटत नाही, जर त्या मनामध्ये सारखं काय एकच चिंतन असेल की सगळं तो करून घेतोय त्याच्यामुळे होतंय. तर त्याच्यामुळे काय होतंय की मनाला खरं खोटं काय हे जर कळायला लागलं ना, की ते मन हळूहळू सोकावतं. कशासाठी? त्या खऱ्या सुखासाठी. कारण मनाला समजून येते हे जे सगळं मला सुख आहे ना ते तात्पुरतं आहे.
आता मी खूप काहीतरी छान बघितलं. हं? छान बघितलं, त्याच्यातून खरं सुख मिळालं का मला? हं? आता त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की नाही, मला खूप सुख मिळालं. पण म्हणजे आता कोणी चारधामला गेले, कोणी काश्मीरला गेले, कोणी छान गाण्याच्या कार्यक्रमाला गेले जातात, त्याच्यामध्ये वाटतं मला सुख हवं म्हणूनच जातात ना सगळीकडे. पण असं सांगतात की सुखाबरोबर दुःख हे असतंच. आपलं हे सगळं जगातलं हे सुख असं आहे, सुख दुःखाने मिश्रित आहे. म्हणजे जसं आता आपण गेलो चारधामला, कोणी जातात, किती त्रास होतो, हं? किती सगळे कष्ट होतात, किती पैसे खर्च होतात, तिथे ते वातावरण, त्याच्यामुळे काय कोणी आजारी पण होतात काय. पण आपल्याला काय दर्शनाचं सुख ते मिळतं की एवढं तिथे जाऊन काय दर्शन झालं मला. पण त्याच्याबरोबर म्हणजे त्या दर्शनाच्या सुखासाठी दुःख पण किती सगळं घेतलं की नाही. जसं गाण्याच्या कार्यक्रमाला आपण गेलो, तिथे काय आहे, जायचं आधी तिकीट काढायचे, पैसे खर्च करायचे, जायचं रिक्षेनी, ट्रॅफिक असला तर अजून उशीर होतो. त्यानंतर तिथे जाऊन बसायचं, बसल्यावर छान रंगलं तर ठीक, नाही तर काय, एवढे 3 तास बसलो पण काय एवढं मजा नाही आली. हं? आणि आली मजा तरी पण काय आहे, जाण्या येण्याचं, तिथे बसण्याचं, पैसे खर्च करण्याचं हे दुःख आहेच ना. असं हे सगळं काय आहे, हे सुख इथलं असं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की जशा ज्या प्रकारे त्या भूक लागलेल्या बाळाला दुसरं काही नको असतं, तसं आम्हाला पण हे सगळं माहीत काहीच नकोय मला. ह्या माईतलं सगळं आहे ना, हे किती काय काय आहे. मला अमुक एवढी सगळी संपत्ती मिळाली, एवढं घर माझ्या नावावर झालं, किंवा माझ्या व्यवसायातून मला एवढं यश मिळालं, हं? किंवा मला कुठल्या तरी काय आहे पदावर सत्ता मिळाली. हं? आता किंवा ज्या माझ्या खूप इच्छा होती अशा वस्तू मला सगळ्या घरामध्ये आम्ही आणल्या. आता ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत माहीत आहे. थोडं तात्पुरतं काय असतं, सगळ्या नवीन नवीन छान वाटतात, नंतर मग त्याचं काय आहे लक्ष पण नसतं. सगळ्या घरामध्ये असतात पण त्याचं काय आहे, त्याचा काही आनंद असतो का? सगळं घर अगदी वेल फर्निश आहे, हं? पण काय त्याचं काही काही आता त्याचं काहीच नाहीये. आपण कुठल्या तरी गोष्टींनी नाराज आहोतच, कुठल्या तरी गोष्टींनी दुःखी आहोतच. आणि म्हणून इथे सांगतात की अशा प्रकारे हे सगळं माईक मला काही नकोय. जसं त्या मुलाला दुसरं खेळणी वेगळं काही नको असतं, आई हवी असते, तसं ते म्हणतात की तुझ्या दर्शनाची भूक आहे. हं? कारण हे कळलेलं आहे. म्हणून अशी भूक केव्हा लागेल, जर मनाला हे कळलं की हे सगळं दिसणार माईक आहे, हे आज आहे उद्या नाही, आज असं आहे उद्या तसं आहे. आजचा दिवस छान असतो पण उद्या उद्या काही सांगता येत नाही, केव्हा काय कुठे एकदमच काय ताप येतो, कुठे काय तब्येतीची काहीतरी होते, कुठे एखादा फोन येतो, काहीतरी संकट काहीतरी येतं. असं हे सगळं काय हे इथलं हे सुख आहे. आणि म्हणून त्याला म्हणतात ते की या सगळ्याची मला आस नाहीये, मला फक्त श्रीमुख बघावी. कारण तिथे कुठलं दुःखच नाहीये, अखंड काय आहे, सुख आणि सुखच आहे. म्हणून म्हणतात दिवाळीच्या मुला लेकी असावली. आता अशा प्रकारे त्या त्याच्यातून आपल्याला या अभंगातून लक्षात काय आणून देतात की कशी अशी तळमळ लावून घेतली तर माझं जीवन कसं होणार आहे, अत्यंत सुखरूप होईल. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं तसं की ती आस लागली पाहिजे पण. आणि ती आस लागण्यासाठीच हे काय विचाराने समजून घ्यावं लागतं. आणि दुसरं म्हणजे थोडं काय आहे, अगदी मनापासून त्या मूर्तीचं ध्यान, पूजन, भजन काहीतरी आपण केलं, आपल्याला जे दैवत आवडत असेल त्याचं, की मग काय हे अशी आस लागते. आणि तुकाराम महाराज आपल्याला तेच म्हणतात की
खरीही ह्या सगळ्या प्रपंचाची जी आस लागलेली आहे, सगळ्यांना ओढ लागलेली आहे, त्याने काय होणार आहे? त्याने तुमची अधोगती होईल. आणि अशा प्रकारची भक्ती करून सुद्धा अजून तर काय आहे, इतकी आस लागली असून तो भेट देत नाही. म्हणून काय म्हणतात, किती निष्ठुर आहे रे तू, की असं भक्ती करून सुद्धा तुम्हाला काय आहे, दर्शन देत नाही. म्हणून एक हे दाखवलं. आणि दुसरा अभंग आपण थोडक्यात बघणार आहोत, की त्याच्यामध्ये असं म्हणतायत की तरी का नेमती होते मागे ऋषी, तीही या जनासी दुराविले. की हे जे ऋषी आहेत, ते अज्ञान होते का? नेमती म्हणजे असं विचारतायत की अज्ञान होते का, म्हणून त्यांनी या संसाराच्या सगळ्याचा त्याग करून वनात जाऊन बसले का? मग पुढे म्हणतात ओळखती जया अष्टमा सिद्धी, त्यांना अष्टमा सिद्धी प्राप्त होत्या, तरी ते या जनबुद्धी न करती, तरी ते ह्या सामान्य लोकांसारखे या अष्टमा सिद्धींकडून मला हे मिळावं ते मिळावं अशा काही इच्छा त्यांनी केल्या नाही. मग पुढे म्हणतात धातूच्या पोषणा स्वाती वास रानांतर केला. आता या सगळ्या म्हणजे काय, देहाला पोषण करण्यासाठी काय केलं त्यांनी? कंदमुळे पाला खाऊन रानात वास केला. मग असं का केलं? आणि म्हणून तुम्ही म्हणता की लावणी नेत्र उगेची बसले, असे ऋषी डोळे बंद करून ध्यान करत बसले, मौनामध्ये अखंड राहिले. तर हे कशासाठी? तर ते म्हणतात की त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी. आणि म्हणून माझ्या चित्ताला पण काय कर तू, अशा प्रकारे जनदुरी अरती मला होते. आता पूर्वीचे ऋषी म्हणून ते म्हणतात की काही अज्ञानी होते का? त्यांनी लोकांचा का त्याग केला? कारण काय झालं की ऋषींना खरं कळलं होतं की खरं सुख कशात आहे. म्हणून हा सगळ्या ग्रंथांचा हा विषय आहे. काय वेदांताचा पण हा विषय आहे की खरं सुख या सगळ्या दिसणाऱ्या विषयात नाहीये. या विषयांच्या निमित्ताने आपल्याला ते सुख मिळतं, पण ते खरं आत्मसुख असतं. आणि हे त्या ऋषींना कळलं होतं. कारण थोडासा विचार केला ना की हे कळायला लागतं आपल्याला. आणि म्हणून ते जन्मापासूनच, आता वास्तविक आपण बघतो प्रत्येकाला, आपल्या सगळ्यांना जन्मापासून सुखच हवंय. पण काय झालं, दिशा चुकली, विषयांच्या मागे धावतोय. म्हणून मग काय वाटतं की किती सगळे मी घर केले, कितीतरी आज काय समाजामध्ये मला कीर्ती मिळाली, कितीतरी माझा व्यवसाय शेतीवाडी खूप आहे की त्याने मी काय खूप मोठा, त्याला जास्त मान्यता, अशी जी त्यांची काय आहे की मनाची अशी धारणा असते. पण हे सगळे भौतिक पदार्थ त्यांनी हे सुख खरं आपल्याला मिळत नसतं. आता केवढा तरी मोठे मोठे काय आहे घरदार असतात. एक उदाहरण सांगते, बेळगावच्या एक व्यावसायिक, मोठे व्यावसायिक होत्या, त्यांच्या पत्नी, आम्ही सज्जनगडावर जायचो ना, तिथे यायच्या त्या शिबिराला. इतका पैसा, कार बी घेऊन बरोबर मनुष्य असायचा, आणखीन कोणी असायचं, पण त्यांना इतका आजार झाला होता पोटाचा. इतक्या सुंदर आणि इतक्या छान होत्या, पण तो पोटा असा बारीक होऊन गेल्या आणि काही खावतच नव्हतं. त्या फक्त पातळ, काय ते स्वतः त्यांना शरीर वगैरे दिले त्या करून खाय, त्यांची पायी असायची वरती करायची, ताक घ्यायचं, वरणाचं पाणी, नाहीतर रवा घालून त्याची अशी पातळ अशी खीर खावत. म्हणजे आता एवढं सगळं आहे, पण काय आहे, आहे का क्षमता, आहे का इंद्रियांची? नाही आहे. मग हे काय झालं, प्रारब्ध झालं ना. आणि म्हणून म्हणतात की हे लक्षात घ्यायचं की अशा भौतिक सगळं असून मी सुखी होईन असं नाही. आणि हे ऋषींनी विचार केले होतं. आणि म्हणून मग ते म्हणतात की अशा नश्वर वस्तूच्या मागे जो अखंड मनुष्य लागलेला असतो,
त्यालाही काय आहे, अशा संतांच्या याच्यातून एक दृष्टी यायला लागते. तशी ऋषींना पण आली होती आणि म्हणून त्यांनी काय केलं की हे सगळं दिसणं अशाश्वत आहे. आता काही माणसं आता संन्यास घेऊन जाऊ शकतात, पण आपल्यासाठी सगळे प्रापंचिक लोक असं नाही करू शकत. आपल्याला इथेच राहायचं, याच घरात राहायचं, याच माणसांमध्ये, याच सगळ्या ह्याच्यामध्ये. मग त्याच्यासाठी तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की कशी दृष्टी विकसित करा, की जरी सगळं असेल तरी त्याचा अहंकार घेऊ नका. हे भौतिक हे सगळं काय आहे, आज आहे उद्या नाही. अशा किती जणांच्या जीवनात असे अनुभव आलेले पण असतात. आपण आजूबाजू पण सगळ्यांकडे बघितलेलं असतं, पण त्याच्यातून काय शिकत नाही. आणि म्हणून ते इथे म्हणतात ऋषी अशासाठी काय आहे हे सगळं समजून घेऊन त्या सगळ्याचा त्यांनी त्याग केला. मग आता आपण काय करायचं, तर ते म्हणतात जसं तुकाराम महाराज संसारात राहून सगळा मनाने त्याग केला ना, की मनाने याच्यामध्ये काय खरं सुख नाही आहे, तर छान बघायचं, पण नसेल तर त्याची काय आहे काही खंत करून घ्यायची नाही. आणि म्हणून पुढे सांगतात की अशा प्रकारे अष्टमहासिद्धी त्यांच्याकडे आता ऋषी तपश्चर्या करायला लागलं ना कोणी पण, की या सिद्धी यायलाच लागतात असं आहे. आणि त्या सिद्धी कशासाठी येतात, की त्याला इथे गुंतवण्यासाठी. त्या हवं तेवढं काय धड, हवं तेवढं काय म्हणेल ते देतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, इथलेच गुंतून राहतो. लोक मोठं म्हणायला लागतात, लोक त्याच्या नादी लागतात, की त्याच्यामुळे तो परत काय होतो, या जगातच गुंतून राहतो. आणि म्हणून या ज्या सिद्धी आहेत त्या त्याला पतित करतात, हे ते जाणतात. एक संवाद सांगते तुम्हाला कठोपनिषदातला, नचिकेत आणि यमदेवाचा संवाद आहे. नचिकेत गेलेला आहे यमदेवाकडे, म्हणजे त्याच्या वडिलांनी तर सांगितलं तुला मी यमदेवाला दिला. आता काय झालं होतं, त्याचे वडील मोठ्या त्यांनी यज्ञ केलेला असतो आणि त्या यज्ञामध्ये वर्षभर सगळं नियम वगैरे करून तो यज्ञ झाला. आणि यज्ञ झाल्यावर असं असतं सगळं दान करायचं असतं. आता त्या काळी तर काय गोधन असायचं, तर त्याचे वडील सगळ्या भाकड काही दान करत होते भक्तांना. आता असं आहे, दान करताना आपण चांगलं करावं. जर असं दान केलं तर पाप लागतं, त्याच्यापेक्षा देऊच नाही. आणि हे नचिकेताला माहित होतं. आणि तो म्हणून वडिलांना जाऊन सांगतोय की माझं दान कोणाला करणार. ते म्हणतात तू बाजूला हो. 2 वेळा त्याला हे करतात, पण तिसऱ्या दिवशी ते चिडतात, परत तो जातो. तेव्हा ते म्हणतात तुला यमाला देतो जा. आणि तो म्हणतो आता मी जाणार, तुम्ही बोलले म्हणजे मी आता जाणार. आणि तो यमदेवाकडे जातो. यमदेव नसतात, 3 दिवस तो बाहेर बसून राहतो. यमदेव आल्यावर घाबरतात की ब्राह्मण अतिथी, आणि तो असा उपाशी बसला तर काय होतं, आपली सगळी संपत्ती जळून जाते असं आहे. आणि म्हणून यमदेव त्याला म्हणतात मी तुला 3 वर देतो. आणि नंतर ते म्हणतात, तो सांगतो की सगळे ते वर घेतो तो. पण त्यानंतर तिसरा वर मध्ये तो म्हणतो की मला आत्मा कसा आहे ते सांगा. ते म्हणतात तू ते नको मागूस, तू मी तुला खूप काही देतो. मग तेव्हा ते सांगतात मी तुला खूप राज्य मध्ये म्हणतात मी खूप वर्ष तुला राज्य देतो, चक्रवर्ती राजा करतो, खूप संपत्ती देतो, खूप आयुष्य देतो. तर तो नचिकेत 10 वर्षाचा तो म्हणतोय की तुम्ही मला खूप आयुष्य द्या, पण त्या आयुष्यामध्ये मला माझे मुलं नातवंड सगळ्यांचं श्राद्ध करत बसायचं ना. म्हणतात मी तुला खूप दासी संपत्ती देतो. तर म्हणे माझी तर इंद्रियच काय आहे अक्षुत झाली. ती इंद्रियच काय आहे, काय भोग घेऊ शकत नाही, तर काय उपयोग त्या भोगांचा. जसं मगाशी मी उदाहरण सांगितलं तसं असं नचिकेत सांगतो हे सगळं, की अशा प्रकारे हे सगळं कसं आहे, हे सगळं असं आहे. आणि म्हणून मला आत्माच फक्त जाणून घ्यायचा आहे, तरच काय आहे मला खरं सुख प्राप्त होईल.
आणि म्हणून ऋषी मुनी हे म्हटलेले कंदमुळं खाऊन सुद्धा काय आहे वनात राहतात त्याला जाणण्यासाठी. आता दुसरं असं आहे की कंदमुळं हे सगळ्यांनी काय होतं आरोग्य चांगलं राहतं. आज आपण बघतो की केवढा समाजामध्ये इतकी व्यंजनं सगळी झालेली आहेत आणि ते सगळे पदार्थ खाऊन काय होतं सगळी पचनशक्ती खराब होते, इंद्रियांची क्षमता कमी होऊन जाते. म्हणून जेवढं सात्विक चांगलं अन्न खाऊन तेवढं काय आरोग्य चांगलं राहतं. म्हणजे हे पण आपल्याला याच्यातून दाखवतात. आणि म्हणून म्हणतात की असं ते सुख आहे, सुखाचे ते सुख श्रीहरिमुख. आणि त्याच्यासाठी हे ऋषींनी या सगळ्या त्याग केला आहे. आणि म्हणून सामान्य जनांना तेवढा त्याग नाही जमला तरी आज आता सगळे किती जागृत होत आहेत. किती किती सगळे काय काय नॅचरल ब्युटी काय काय कोर्स निघाले त्याच्यात सांगताय तुम्ही कसं दिवसभर कशा प्रकारे तुमचं जीवन हे करा, काय पद्धतीने खा, केव्हा खा, कसं खा, की त्याच्यामुळे जर आपलं शरीर चांगलं राहिलं तर सगळं करता येतं ना. शरीरच नीट नसते या विषयांच्या नको त्या पदार्थांच्या ते गोविंददेवजी महाराज सांगतात की हा पिझ्झा त्यानंतर चायनीज हे जे खातात ना ते लवकर मरणारच. कारण त्याच्यामध्ये ते सॉस ते लोक टाकतात ना त्याच्यामध्ये खूप केमिकल्स असतात आणि म्हणून हे सगळं जंक फूड सगळं केमिकल्स आहे. ते जेवढं कमी खाल तेवढं तुमचं आरोग्य चांगले राहील. आणि म्हणून म्हटलेले की अशा या ज्या इंद्रिय आपल्या आहेत त्या अखंड काय करतात डोळा कान आणि वाट या जगाशी संबंधित असतात. सारखं डोळ्यात काहीतरी बघायचं असतं. आता किती वेळ जात नाही टीव्हीला रेडिओला कोणाची नाही तर फोन करून गप्पा मार सारखं काय नाही. अशा प्रकारे आपण बघतो की डोळ्याला काय हल्ली आपण म्हणतो की मुलांना लहानपणापासून चष्मा लागतो, त्यानंतर मोतीबिंदू लवकर येतात कारण सारखं तो स्क्रीन बघायचा मोबाईलचा टीव्हीचा त्यामुळे काय डोळ्याची क्षमता कमी व्हायला लागते आणि डोळा हा एकदाच मिळतो आयुष्यात. कानाने पण सतत काहीतरी ऐकतोय. आता सारखं त्या काय आहे त्याला हॅमरिंग होत राहतं, अशांतता होत राहते, वाणीने काहीतरी बोलत राहतो त्यामुळे काय त्याचा किती वेगळे परिणाम होतात पण त्याच्यात काही लक्षात येत नाही की इंद्रिय दिली ती वापरत राहायची. आणि तेच ऋषींनी समजून घेतलं की जेवढं मौनात तुम्ही राहाल तेवढी शक्ती वाढते आपली. जेवढं तुम्ही हे सगळे इंद्रिय कमी वापराल ना तेवढी शक्ती संग्रहित होते. आणि अशी शक्ती संग्रहित झाली तर काय होतं त्याच्यात एक सामर्थ्य येतं. आपल्याला ते जाणून घ्यायचंय समजून घ्यायचंय त्याच्यात ती शक्ती लागते. मग आता तरुण मुलं आपण बघतो आज तरुण मुलं सुद्धा काय त्यांना एवढी स्मरणशक्ती कमी झालेली असते कारण हे सगळं काय हे बाहेरचं हे सगळं हे वाटतात. आणि ते तिथे दाखवतात की हे सगळं ऋषी मुनींना कळलं होतं आणि म्हणून त्यांनी या सगळ्याचा त्याग करून खऱ्या सुखासाठी ते काय करतायत तर अखंड त्याची वाट पाहतात जसं तुकाराम वाटतायत तसं. आणि म्हणून इथे म्हणतात तुकाराम महाराज शेवट की असं झालं या सगळ्याची अरती मला येऊ दे, या लोकांची पण अरती येऊ दे, या विषयांची पण अरती येऊ दे. कारण जेवढं लोकांमध्ये राहतो ना तेवढं काय होतं व्यग्र मन राहतं. आपण राजकारणी लोक बघतो ना तसंच लोकांच्या मध्ये त्याच्यामुळे काय होतं किती आपण 4-5 वर्षांनी बघतो कसे दिसतात ते अगदी चेहरा ओढलेला अगदी काळजीग्रस्त डोळ्याचे इथे कोड झालेले. कारण काय अखंड या लोकांच्याकडे तेच विचार आणि जेवढं तुम्ही हे सगळे विचार थांबवून ते थोडा वेळ जरी परमात्म्याचं पांडुरंगाचं चिंतन केलं त्याच्यासाठी आता आपण म्हणतो की सतत असं जमत नाही मग त्याच्यासाठी दुसरी पद्धत सांगितली निसर्गात तुम्ही राहा.
निसर्गात जेवढं जाता येईल तेवढं निसर्गात तोच नटलेला आहे. मग आपल्या हिरवं गाव असं किती छान वाटतो, धबधबा बघत किती छान वाटतो. पण तिथे लक्षात येतं की काय भगवंताची करणी आहे. आणि म्हणून अशा प्रकारे निसर्गात जेवढं रमायला लागतो ना, आणि ह्या लोकांच्या पासून जेवढं बाहेर अलिप्त राहिलो तेवढं काय होतं, मन शांत स्वस्थ राहायला लागतं. आणि असं शांत स्वस्थ मन राहिलं तरच काय होतं, त्या पांडुरंगाची ओढ लागते, म्हणजे खऱ्या सुखाची ओढ लागते. या भौतिक सुखातून जर मन उडलं, आणि असं काय आहे, त्या निसर्गामध्ये एखाद्या मूर्तीमध्ये इतकं छान सुख वाटायला लागतं आणि मग त्याची ओढ लागते. तर अशी त्याची ओढ लागून त्याची आस लागावी असं आपल्याला या अभंगातून म्हणतात ते. आणि ते आपलं म्हणजे शब्दाने म्हणाला असं दाखवताय की तू निष्ठुर आहे, एवढी आस लागली तरी दर्शन देत नाही. पण सांगायचं असं आहे की अशी आसच लागत नाही कोणाला, आणि जर अशी आस लागली तर तो दर्शन देतोच. अनेक अंगाने आपल्याला कितीतरी जी प्रसन्नता वाटते ना, ते त्याचं दर्शनच असतं. दर्शन म्हणजे तो प्रत्यक्ष येऊन नाही उभं राहणार. खरं दर्शन म्हणजे काय आहे की मनातून काय समाधान वाटतं, खूप आनंद वाटतो. एखाद्याला कोणाला आपल्याला काहीतरी आलं, कोणाला काही खाऊ घातलं तरी आपल्याला किती बरं वाटतं. हा, नुसतं एकट्याने खाण्यापेक्षा 4 जणांना देऊन खाल्लं तर किती मन प्रसन्न होतं. ती प्रसन्नता जी आहे तेच त्याचं दर्शन असतं. असं प्रत्येक कामात कोणासाठी जर आपण काही उपयोगाला आलो तरी किती बरं वाटतं की अरे वा, चल आज माझ्याच्याने काहीतरी थोडं त्याच्यासाठी काही झालं. तर ही प्रसन्नता हे त्याचं दर्शन असतं. आणि म्हणून अशा पद्धतीने सुद्धा आपण काय करू शकतो, त्याच्या दर्शनासाठी आपलं मन असं शुद्ध होत जातं. आणि म्हणून तुकाराम महाराज आपल्याला या अशा पद्धतीने काय लक्षात आणून देत आहेत की या सगळ्या भौतिक जीवनात राहा, सगळं मिळवा, सगळं भोगा, पण त्याच्यामध्ये आसक्त होऊ नका, त्याचा अहंकार घेऊ नका. आणि खरी आसक्ती कुठे ठेवा, तर या पांडुरंगात ठेवा. कारण खरं सुख त्याच्यामध्ये आहे, खरं सुख याच्यात नाही. एवढं जरी मनाला कळलं तरी काय होईल, तर हळूहळू हळू या त्यातून अलिप्त मन झालं ना, तर ते मन प्रसन्न राहायला लागेल. जेवढं लिप्त असतो ना तेवढं दुःखी होतं. जेवढ्या जेवढ्यामध्ये लिप्त आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, असं नाही तसं नाही, तेवढं आपण दुःखी राहतो. आणि जेवढं त्याच्यापासून अलिप्त होतो ना तेवढं काय आहे, अगदी सुखात राहतो. मग आता सुखात राहावं असं तुकाराम महाराजांना वाटतंय. आणि म्हणून आपण काय करायचं, त्यांची ही शिकवण धरून त्याप्रमाणे थोडं तरी घेण्याचा काय करायचा प्रयत्न करूया, अशी तुकाराम महाराजांच्या चरणी विनंती करून आज आपण इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.